श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचं पठण करणार आहोत आणि हा पहिला अध्याय आपण मराठीत पठण करणार आहोत। हा पहिला अध्याय पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने फलस्वरूप पूर्व पापे नष्ट होऊन पापी वृत्ती नष्ट होते आणि या अध्यायाच्या चिंतनानं मनशुद्धी होती। त्यामुळे हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर जाणून घेऊया या पहिल्या अध्यायातली कथा। ऋषीवर्य, मी तुम्हाला आता एक अद्भुत असे शिवचरित्र सांगतो, ज्यांच्या केवळ श्रवण मात्राने पापाचे पर्वत नष्ट होतात। त्यांच्या आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, संतती आणि संपत्ती प्राप्त होते, विवेक प्राप्त होतो। असे हे शिवचरित्र ज्यांनी रचना केली आहे असे महर्षी व्यास यांनी या शिवचरित्राचं कथाही सांगितली आहे। आता कथा सांगण्यास सुरुवात केली आहे। तर मनुष्याला गुरु असेल तर तो प्रत्येक संकटापासून त्याचं रक्षण करतो, अशी ही कथा आहे। दशाहर राजाची ही अतिपावन अशी ही कथा आहे। तर मथुरा नगरीत दशाहर नावाचा एक सुलक्षणीय आणि उदार असा राजा होता। या पृथ्वी तलावावरील सर्व राजे त्यांचे मांडलिक होते। त्याचा यशध्वज, त्यांची कीर्ती शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक होती। त्यांची प्रजा हे त्यांचे मांडलिक राजे होते। ते सदैव त्यांच्या राजाचं शुभचिंतत असत। दशाहर राजाची राणी होती, तिचं नाव होतं कलावती। कलावती रूपवान होती, सौंदर्यवान होती। सौंदर्याची ती सम्राज्ञी होती। तिची चाल हंसाप्रमाणे तर कंबर सिंहाप्रमाणे, मुख चंद्राप्रमाणे आणि आवाज कोकिळासारखा मधुर होता। तिचे सौंदर्य राजा तिच्यावर मोहित होत असे। राजाचा विवाह होऊन थोडे दिवस उलटले होते। एकदा राजानं राणीला आपल्याकडे बोलावणे पाठवले, पण राणी काही आली नाही। त्यामुळे राणीच्या विरहानं व्याकुळ झालेला राजा स्वतःहून राणीच्या महालात गेला आणि म्हणाला, प्रिये, मला तुझ्याविना करमत नाही। माझ्या या तनुरूपी वृक्षाला तू आलिंगन दे, तुला उत्तम पुत्रफळ मिळेल। तेव्हा ते स्मित हास्य करीत व्रत करत असल्याची सांगितली। मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, अशी ती राणी म्हणाली। जी स्त्री रोगीट असेल, जी स्त्री गर्भवती असेल, ऋतुस्नानात असेल, उपाशी वृद्ध अशक्त असेल, तिचा उपभोग घेऊ नये। त्यासाठी पुरुष आणि स्त्री सर्व प्रकारची भोग भोगलेली म्हणजे सुखी असावीत। पर्वकाळ आणि व्रताचा दिवस वेगळा करून उत्तम काळी उत्तम वातावरणामध्ये षोडश अन्न भक्षण करून मगच मी संग करावा, असं राणी राजाला सांगत असत। तो कामांध झाला आणि त्याने बळाने तिला ओढून आलिंगन दिले। मात्र त्याबरोबरच राजाचे अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने अगदी भाजून निघाले। हा प्रकार पाहून राजाने तिला विचारलं, प्रिये, माझा सर्वांग तुझ्या स्पर्शानं का बरं भाजलं, याचं कारण काय? तेव्हा कलावती म्हणाली, महाराज, आपण रागवू नका। महर्षी दुर्वास हे माझे गुरु आहेत। त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे। मी अहोरात्र तो मंत्र जपत असते आणि ते माझे व्रत आहे। आणि हे व्रत असताना माझे अंग जसे शीतलच आहे, परंतु तुम्ही भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले। गुरुच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान असल्याने तुमच्याकडून जप, तप आणि शिवार्चन काही झाले नाही, हे मला स्पष्ट दिसत आहे। गुरुसेवा घडली नसल्यानं तुम्हाला नरकवास मिळेल। आपल्या राणीचं हे असं बोलणं ऐकून राजाला आपल्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला आणि तो सद्गतीत अंतकरणानं राणीला म्हणाला, कलावती, तू मला तो मंत्र सांग, मीही त्याचा जप करेल। त्यामुळे माझासुद्धा उद्धार होईल आणि माझंसुद्धा पापकर्म भस्म होईल। तेव्हा राणी म्हणाली, तुम्ही माझे पती असल्यामुळं तुम्हाला हा मंत्र देण्याचा अधिकार मला नाही। आपल्या या यादव कुळीचे कुलगुरू गर्ग मुनी आहेत, ते श्रेष्ठ वशिष्ठ आहेत। वामदेवाप्रमाणे ते महाज्ञानी आहेत। त्यांना आपण शरण जा आणि आपण त्यांच्याकडून ही शिवदीक्षा घ्या। त्याचबरोबर राजा कलावतीला घेऊन गर्ग मुनीच्या आश्रमात गेला। गुरूंना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून म्हणाला, गुरु महाराज, मला कृपा करून शिवदीक्षा द्यावी। त्यावेळेस गर्ग ऋषी म्हणाले, ठीक आहे। मग ते राजाला घेऊन यमुना तीरी गेले। यमुना तीरी गेल्यानंतर त्यांनी राजाला स्नान करायला सांगितलं। राजाने स्नान केल्यानंतर गुरुनेही स्नान केलं। मग राजाने आपल्या दिव्यरत्नांनी गुरुला अभिषेक घातला आणि त्यांना गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राजकोषातून पुष्कळ संपत्ती दिली।
त्यांनी सर्व संपत्ती हे तन मन आणि धनाने दिली असा तो राजा गर्ग ऋषींच्या पाया पडला। गर्ग मुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्यांच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला। त्या मंत्र प्रभावानं राजाला आत्मबोध झाला आणि त्यांच्या हृदयातील अज्ञानांचे व विकारांचे निरसन झाले। त्याचवेळी त्या राजांच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर निघाले। त्यातील काही भस्म झाले, काहींचे पंख जळाले, थोडासा अग्नी पडला तरी काटारी झाडे भरकन जळून जातात, त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले। हा सर्व प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले। राजाने गर्ग मुनीला विचारले, गुरुदेव, हे असं कसं झालं? माझ्या शरीरातून हे असे असंख्य कावळे कसे निघाले? माझे शरीर देवापेक्षाही दिव्य कसे झाले? गर्ग मुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापी कावळ्याच्या रूपाने बाहेर पडले आहेत। शिवाक्षरी मंत्र जपाच्या प्रभावामुळे त्यांचं भस्म झाले। राजा निष्पाप झाला, वारंवार गर्गमुनीची स्तुती करू लागला। हे गुरुवर्य, हा पंचाक्षरी मंत्र धन्य आहे। माझी हजारो जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने उडून गेली। काहीतरी पुण्य संचय होता म्हणून मला हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि सद्गुरूंची कृपा लाभली। त्या सामर्थ्याने मी हा भवसागर पार झालो। अशा प्रकारे दशहार राजाने गुरूंची स्तुती केली आणि कलावतीसह आपल्या राजधानीत तो परत आला। कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून पुन्हा सुरू केला। त्याचे राज्य वाढू लागले। राज्यातील दुष्काळ, अपमृत्यू, रोगराई दूर झाली। कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल झाले। राजाने आपल्या प्रजनाला शिवभजन, शिवकीर्तन, शिवपूजन, रुद्राभिषेक करायला सांगितले। यथाविधी ब्राह्मण भोजन सुद्धा करायला सांगितले। अशा प्रकारे ही दाशाहर राजाची आणि राणी कलावतीची कथा आहे। जी कोणी ही कथा वाचन करीन, श्रवण करीन, त्यांची सर्व इच्छा पूर्ण होईल, त्यांचे संसार सुखी होतील, अशी ही कथा आहे। धन्य धन्य तेची नर, शिवमहिमिता वर्णित होजो। पुढे कथा सोरससार, अमृता होणे रसिक पार। ऐकोतो पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीजी। पूर्ण ब्रह्मानंद शूलपाने, श्रीधरमुख निमित्त करुणी। तोच बोलवित विचारुनी, पहावे मनी निर्धारी। श्रीधर वरद पांडुरंग, तेने श्री धरिले शिवलिंग। पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग कालत्रे। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराणे ब्रह्मोत्तर प्रसूत सज्जन अखंड। प्रथमाध्याय। अशा प्रकारे आपला पहिला अध्याय हा समाप्त झाला आहे। आता दुसरी कथा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।